आपण काय सांगाल? आज मराठवाड्याचं दैवत सत्यगणपती देवस्थान येथे आम्हा अर्धापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। आज सत्यगणपती येथे जयंतीनिमित्त मोठी विक्रमी गर्दी आहे। या ठिकाणी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिला व भाविक मंडळी आज सकाळपासून इथे आलेली आहे। तरी याच्यावर सर्व अर्धापूर तालुक्यातील दक्ष पत्रकारांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी तो आला असता संस्थांच्या वतीनं आम्हा सर्व अर्धापूर तालुक्यातील पत्रकारांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। त्यामुळे संस्थांचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आभारी आहे। आज या ठिकाणी श्री गणेश जयंती निमित्त अर्धापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा श्री सत्यगणपती देवस्थान यांच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे। त्यांचं आम्ही सर्व पत्रकार बंधू या निमित्ताने आभार व्यक्त करतो। आपल्या सोबत आहेत या सत्यगणपती संस्थांमध्ये पुजारी म्हणून काम करत असलेले पुजारी मन्मथ स्वामी महाराज, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज गणेश जयंती निमित्त आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम भाविक भक्तांचे आणि सर्व तुम्हा अर्धापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचे हार्दिक स्वागत। भगवंताच्या सत्यगणपतीच्या पावन पवित्र भूमीमध्ये आज श्री गणेश जयंती निमित्त आज हजारोचा जनसमुदाय जमलेला आहे आणि सर्व तालुक्यातील पत्रकार बांधव सुद्धा या महाप्रसादासाठी अन्नदानासाठी आलेले आहेत। सर्व भाविक भक्तांचे श्री सत्यगणपती संस्थांतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि आज श्री सत्यगणपती जयंती निमित्त सहस्त्र आवर्तन अथर्वशीर्ष आणि महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आज चालू झालेला आहे। तरी हजारोच्या जनसमुदाय प्रसादाचा आनंद घेत आहेत। तरी श्री सत्यगणपती संस्थातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत। धन्यवाद। व तसेच मी भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आपले अर्धापूर तालुक्यातील कार्यकर्ते आपण जाणून घेऊया, त्यांच्याकडून भाविक आलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया आपण काय बोलू। आज सत्यगणपती देवस्थान दाभड येथे पंचक्रोशीत होत असलेल्या गणेश जन्मोत्सवाच्या निमित्तानं दाभड असेल, बामणी असेल, शेलगाव असेल, या निजामपूर या परिसरामध्ये सर्व भाविक भक्त आवर्जून या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी येतात आणि आपल्या भावना, आपली भक्ती वातावरणामध्ये या सकाळीपासून लोक दर्शन रांगेमध्ये घेत आहेत आणि आम्हाला एक आनंद होतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा या ठिकाणचे संस्थान असेल, या प्रशासकीय अधिकारी असतील, सर्वांनी या ठिकाणी चांगले नियोजन करून सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या सर्वांचं मी एक कार्यकर्ता म्हणून, एक या भागातील एक भक्त म्हणून या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि सत्य गणपती महाराज की जय। धन्यवाद। मी शेवटी पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मी कॅमेरामन जगदीश राऊतसह आनंद शिंगारे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।